नमस्कार. निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमात मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. असं म्हणतात असाध्य आजार किंवा दुर्धर आजार जसे की कॅन्सर झाले किंवा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स झाले हे कधीच बरे होऊ शकत नाही. पण जर ते रिव्हर्स झाले तर, आणि तेही स्वयंपूर्ण उपचारांच्या मार्फत, आणि ते नक्कीच रिव्हर्स होऊ शकतात. आपण आता स्वयंपूर्ण उपचाराच्या प्रणेत्या अमृता चांदोरकर यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेमके हे आजार कशा पद्धतीने रिव्हर्स होऊ शकतात. मॅडम, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि आपल्या सोबत असणार आहेत राजेंद्र सोमाणी आणि मेधा सोमाणी. आपण त्यांचंही कार्यक्रमात स्वागत करूयात. सर आणि मॅडम, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. मॅडम, पहिला प्रश्न मी तुम्हाला घेते. जसं की मी सुरुवातीला म्हटलं की असाध्य आजार झाले, जसं की न्यूरोलॉजिकल झाले किंवा कॅन्सर सारखे आजार झाले, हे जे दुर्धर आजार आहेत, आपण ज्यांना म्हणतो की जे बरेच होऊ शकत नाही किंवा त्याच्याबद्दलची एक प्रचंड भीती लोकांच्या मनामध्ये आहे, असे आजार कशा पद्धतीने रिव्हर्स होऊ शकतात? मुळातच ज्याला असाध्य म्हणतो ना, तर त्याला असाध्य का म्हणतो आपण? कारण तो शरीरामध्ये आजार आला की तो शरीरातनं जाऊ शकत नाही असं मॉडर्न सायन्स म्हणतात. पण मुळातच आपण आता स्वयंपूर्ण उपचारांबद्दल बोलतोय आणि आपण नेहमीच हे सांगतो की शरीरामध्ये जेव्हा आजार येतो तेव्हा त्याची पाळंमुळं कुठे आहेत? तर त्याची पाळंमुळं आहेत ती तुमच्या प्राणमय कोशामध्ये आणि तुमच्या मनोमय कोशामध्ये, तुमच्या कर्मामध्ये. हा, आणि स्वयंपूर्ण उपचार काम कशावर करतात? तर त्या पाळामुळांवरती काम करतात. जो आजार दिसतोय त्या आजारावरती, दृश्य आजारावरती मॉडर्न सायन्स काम करतं आणि आपण त्या दृश्य आजाराच्या रूट कॉज वरती काम करतो. ते बऱ्याचदा तत्कालीन नसतात, ती कुठेतरी भूतकाळातल्या त्या गोष्टी असतात आणि त्या साठून पुढे तो रोग जन्माला आलेला असतो. त्यामुळे आपण काय शोधतो? तर आपण शोधतो की 5 तत्व कुठे कुठे असंतुलित आहेत. हे जे काही शरीरामध्ये आलंय, चुकीचं निर्माण झालंय, तर ते कुठून बिघडलंय, ते कुठून बिनसलंय. आणि मग ते बिनसत गेलंय आणि ह्या रूपामध्ये ते समोर आलं. तर त्यामुळे आपण जे शोधतो ते आपण त्याची पाळंमुळं शोधतो आणि ती 5 तत्वांमध्ये शोधतो, त्या ऑरामध्ये, ऊर्जा देहामध्ये, आणि मग तिथून ती काढायला सुरुवात करतो. जो कोणी पॉझिटिव्हली आणि कन्सिस्टंटली ट्रीटमेंट घेतो त्याला त्याचे सुंदर असे रिझल्ट मिळतात. पॉझिटिव्हिटी आणि कन्सिस्टन्सी दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. पॉझिटिव्हिटी का? कारण ज्या वेळेला आपण त्या शरीराला, जे थकलेलं शरीर आहे, जे आजारी शरीर आहे, त्याला जेव्हा आपण एनर्जी देतो, जेव्हा आपण तो प्राण, ती ऊर्जा देतो, तर ती ऊर्जा त्याला कनेक्ट होण्यासाठी मी पॉझिटिव्ह एनर्जी दिली, ती व्यक्ती ज्या वेळेला विचार करते की मला यातनं बाहेर पडायचंय, हा सकारात्मक विचार आहे, आणि ह्या सकारात्मक विचाराच्या ज्या वाइब्स आहेत, जितक्या वाइब्स आहेत, तितकी ती एनर्जी तिथे कनेक्ट होते. जो म्हणतो मला लगेच बाहेर पडायचं, त्याची तीव्र इच्छा आहे, तीव्र इच्छा असेल तर त्या वाइब्स जास्त आहेत, मग ती जास्त एनर्जी कनेक्ट होते त्या कणांना. शेवटी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हटलं जातं, आणि ते जे इलेक्ट्रोमॅग्नेट्स आहेत ना, ते तुमच्या विचारांचे आहेत. सो जितके पॉझिटिव्ह इलेक्ट्रोमॅग्नेट्स, तितकी दिलेली एनर्जी पॉझिटिव्हली कनेक्ट होते आणि मॅक्सिमम शरीराला मिळते आणि रिझल्ट त्याच पद्धतीने मिळतात. म्हणून आम्ही म्हणतो की विचार तुमचा सकारात्मक पाहिजे आणि जेवढी ऊर्जा पाहिजे तेवढी मिळाली तर शरीर स्वतःला बरं करेल. म्हणून जेवढे ट्रीटमेंट आम्ही सांगितल्यात तेवढ्या ट्रीटमेंट तुम्ही घेतल्या पाहिजेत, म्हणजे तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळतील. त्याच्यामुळे सकारात्मकता आणि त्याबरोबर कन्सिस्टन्सी, या 2 गोष्टी असतील तर त्याला मॉडर्न सायन्स भले असाध्य म्हणू दे, पण त्याच्या पाळामुळांवर काम झालं की असे असाध्य म्हणवले जाणारे आजार देखील निरामयमध्ये बरे होत असतात. नक्कीच मॅम. आणि आता आपल्या सोबत राजेंद्र सर आणि मेधा मॅडम आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. सर, काय सांगाल, मेधा मॅडमला नेमका काय त्रास होत होता? असे की आम्ही आयुष्यभर दोघेही जण जे आहे, आमच्या वाट्याला आजारपण ही गोष्ट कधीच नव्हती. व्हेरी रेअरली कुठलं मेडिसिन घेतलं असेल, बाकी आम्ही ऑन ओन स्वतःचं योगा वगैरे करायची वगैरे सगळं. तिचं जे दिनचर्या चालायची ती 4:30-5ला चालायची. गीता वगैरे सगळं तिथपासून ती आत्मसात केले होते सगळे त्याच्यामध्ये. मी उठायच्या आधीच तिची योगा वगैरे चालू असायची, त्याच्यामुळे ती एकदम सुदृढ होती की कधी कोणी विचारही करू शकणार नाही की तिला काही आजार होईल किंवा डॉक्टरची पायरी चढायला लागेल, की काही सिम्पटम्स नव्हते त्याच्यामध्ये. की आम्ही जे 8 फेब्रुवारी 2025ला जे होतं की जस्ट एक थोडं बरं वाटत नाही म्हणून एक थोडीशी झोपून होती दिवसभर, आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी ती मला फक्त तिने सिम्पटम्स दिले की आणि मला युरिनला थोडा त्रास वाटतंय. तर हिला म्हटलं की ठीक आहे, आपण कॅज्युअलिटीला दाखवून येऊया की काय झालं असेल, कारण असं हे सिम्पटम्स हे चांगलं नव्हतं.
आणि त्या दिवशी आम्ही व्हेकल केलं, ओला बुक केली आणि आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा व्हेकलमध्ये इट वॉज टोटली हॉरिबल. ती अशी कोलॅप्स होऊन होती की तो ड्रायव्हरसुद्धा घाबरला की ते हॉस्पिटलपर्यंत जाऊन पोहोचेल की नाही, इथपर्यंत ती स्थिती झाली होती. आणि गेल्यानंतर त्यांना एक साधारण वाटलं की बाबा यांनी उपास केले असतील, गॅस वगैरे असेल वगैरे असं त्यांना सुरुवातीला वाटलं त्यांनी. तर त्यांचे युरिनचे डॉक्टर आले आणि त्यांनी दुपारी चेक केलं तर त्यांनी कॅथेटर लावलं. ते कॅथेटर लावलं, जवळजवळ 1.5 लिटर युरिन पास झाली. आणि मग त्यांनी सांगितलं नॉर्मल प्रमाणे तुम्ही उभे राहा, चालून दाखवा. शी वॉज ओके. काही सुद्धा सिम्पटम्स नव्हते. पण त्याच्यानंतर म्हणले की ठीक आहे, आपण आठवडाभर ट्रीटमेंट करूया. लेडीज प्रॉब्लेम वगैरे काही असेल तर आपण बघूया, पुढे चालू ठेवूया. आणि त्याच्यानंतर ती झोपली. आणि झोपल्यानंतर बघितलं तर खूप गाढ झोपेमध्ये ती गेली त्याच्यामध्ये. की संध्याकाळी जेव्हा मी तिला उठवते ती म्हणते अजूनही मला झोपू दे. कारण आयुष्यात ती कधीच जास्त वेळ झोपली नाही. ऑलवेज सावध झोप वगैरे सगळी अशी तिची बिहेवियर असायची. आणि त्या दिवशी ती गाढ झोपली. म्हटलं असेल औषधाचं वगैरे असेल. आणि जेव्हा आम्ही संध्याकाळी तिला सांगितलं तर औषध घेऊया तर ती उठायलाच तयार नाही. म्हटलं बाबा थोडा भात खाऊया. आम्ही दहीभात वगैरे कालवलं आणि ते देतोय. तर ती असं करायला लागली. नंतर असं झालं की जसं लहान मुलगा खाल्ल्यानंतर बाहेर शितं टाकतो तशी ती भाताची शितं वगैरे बाहेर पडायला लागली. आणि नंतर सडनली त्या डॉक्टरांचा मेसेज आला, हिला ICUमध्ये हलवूया आपण. तर रात्रीच त्यांनी अरेंजमेंट करून मग बाहेर MRI काढला. तर MRIमध्ये त्या मेंदूच्या इथे जे आहेत पांढरे डाग दिसले त्यांना त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर अजून डिटेलमध्ये कुठे काय मिळतंय का, पाठीच्या कण्याला काय मिळतंय का, म्हणून परत त्यांनी MRI काढला. आणि मग हे सगळं केल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की आता आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये नको ठेवूया, घेऊन जाऊया. त्यांनी परत सगळं आपलं चेकअप केलं त्याच्यामध्ये. पहिल्यांदा त्यांनी स्टिरॉइडची ट्रीटमेंट दिली की बाबा अजून थोडी बॉडी थोडी भक्कम करून घेऊया. जवळजवळ 5 दिवस त्यांनी स्टिरॉइडची ट्रीटमेंट दिली. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी प्लास्मा थेरपी चालू केली. तर जेव्हा पहिल्यांदा फर्स्ट प्लास्मा दिला तर त्यांना वाटलं की फर्स्ट प्लास्मा एक आपल्याला चांगला चॅलेंजिंग रिझल्ट येईल. तर बघितलं तर त्याच्यामध्ये पण काहीच नव्हतं. एक ICUमध्ये जी आहे ना, एक निश्चित अवस्थेमध्ये ती पडली होती. की काही बाजूला आलेलं कळत नव्हते. माझ्या ऑफिसमधले सगळे येऊन बघून जायचे, खूप सिरियस दिसतायत, हाका मारून जायचे. तर तेव्हा ती फक्त अशी अलर्ट होऊन थोडीशी बघायची, पण काय दिसत होतं आम्हाला काहीच कळत नव्हतं. आणि त्या काळामध्ये जे आहे आमचे पुण्याचे जे आहेत देवधर म्हणून जे आहेत, अश्विनी देवधर, त्यांनी आम्हाला तुमचा रेफरन्स सांगितला. त्यांनी सांगितलं दादरला जा. तर मी दादरला म्हटलं हिला सोडून तर मी जाऊ शकत नाही. ते म्हटले काही हरकत नाही, आपण ऑनलाईन सगळं व्हिडिओ कॉन्फरन्सने सगळं आपण करूया. तर म्हणून मी सगळे जे आहे रिपोर्ट वगैरे, जे MRI रिपोर्ट वगैरे जे होते सगळे ऑर्गनायझेशनच्याकडे पाठवून दिले होते. आणि त्याच्यानंतर मग माझ्याकडे जे पाठवलं की काय ट्रीटमेंट करायची, तर त्याच्यामध्ये एका दिवसामध्ये 15 वेळा जे आहे उपचार घ्यायला सांगितला होता. आता 15 दिवसाचं 15 वेळा करणं हे एक माझ्या दृष्टीने एक अशक्य कोटीतली गोष्ट होती. कारण ICUमध्ये आम्हाला जायला बिलकुल परवानगी नव्हती. सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 2 तास फक्त एवढंच दर्शन एक फक्त व्हायचं आणि मध्ये बोलवायचे. बाकी आम्ही पूर्ण बाहेर बसून असायचो. तर आता मुख्य पर्याय होता की कुठलीही ट्रीटमेंट घेतो तर पेशंट घेतो. तर पेशंट तर काहीच सचेत अवस्थेत नव्हता. तर ट्रीटमेंट देणं तर ठीक आहे की तुम्ही जवळचे नातेवाईक तुम्ही ट्रीटमेंट घ्या की जेणेकरून ऊर्जा तिला मिळेल. आमचं फील्ड जे आहे हे घरामधलं होतं की नॅचरोपॅथी मिसेस करत असल्यामुळे आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स होता की नाही, की आपण पुढे गेलं पाहिजे. प्रत्येकाची देण्याची पद्धती वेगळी असते. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की ठीक आहे की आपण सगळं प्रत्येक प्रकारचा प्रयत्न करतोय. डॉक्टरी प्रयत्न चालू आहेत, देवाचे सगळे प्रयत्न चालले आहेत. अगदी ॲडिशनली सांगितलं पाहिजे की मृत्युंजय मंत्र चालू होता आमचा. होमप्रमाणे जो आहे मृत्युंजय मंत्र चालू होता की कुठल्याही स्थितीमध्ये वाचली पाहिजे. आणि त्यावेळी हे आम्हाला हे मिळालं तर ठीक आहे, आपण ही ट्रीटमेंट आपण चालू ठेवूया. तर म्हणून मग त्याच्यामध्ये चालू करायचं तर जे काही मुद्रामध्ये घेऊन बसायचं दिलं होतं, तर आम्ही ते जिन्यामध्ये जाऊन ते मुद्रा खाली जसं जमेल त्याप्रमाणे मांडी घालून आम्ही जिन्यामध्ये बसून ती मुद्रा जी आहे आम्ही करून तो व्हिडिओ जो होता तो व्हिडिओ चालू करायचो. आणि 15 तर शक्य नव्हतं, कारण वारंवार जे आहे हिच्याकडे बघायला लागायचं की
आतनं बोलावणं यायचं, काही यायचं, कोणी बरेचसे भेटायला यायचे. 12-13 वेळा तरी करून व्हायचं त्याच्यामध्ये. कारण रात्री झोपताना सुद्धा आम्ही जर कमी पडले तर आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण करायचो. तर ही ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर जी आहे, जवळ-जवळ 3रा-4था झाला. प्रत्येक वेळी त्या डॉक्टरांना वाटायचं, की आता काहीतरी मिरेकल होईल. पण प्रत्येक वेळा काहीच नाही व्हायचं. जवळ-जवळ 5व्या-6व्याला जी आहे, ती क्राईंग स्टेजला झाली. रडण्याचे सिम्प्टम्स आले तिला. 5व्या-6व्या ह्याच्यामध्ये. आणि तोंडाची वाचा पूर्ण बंद झाली होती. ऑल फूड लिक्विडमध्ये होतं आणि जेव्हा डॉक्टर जायचे तेव्हा सांगायचे, तुम्हीच तिला हाक मारू शकता. कारण बाकी डॉक्टर जे आहे अनोळखी, तर त्याच्यामध्ये जे आहे कसं बोलणार? तर सांगायचे, नाही नाही तुम्ही तिला हाक मारा. की मी हाक मारल्यानंतर ते सिम्प्टम्स बघायचे की ती काय देते, रिॲक्ट करते. त्याच्यानंतर जेव्हा असं करता 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 8व्या-9व्या प्लाझ्मापर्यंत आला. अल्टरनेट डे प्लाझ्मा व्हायचा. 9व्या प्लाझ्मानंतर पण जेव्हा बघितलं तर तेव्हा एक हताश स्थिती होती, की आता 9वी म्हणजे एक्स्ट्रीम एक प्लाझ्मा स्टेज असते, की याच्या पुढे जाऊ नये असं असतं. आणि 10व्याची त्यांनी तयारी ठेवली होती, की आता ठीक आहे 10वा देऊन बघूया. पण 10वा द्यायच्या वेळी त्यांनी त्यांच्या सिनियर डॉक्टर्सना जेव्हा त्यांनी कन्सल्ट केलं, तर ते म्हटले, की आता आपण 9 प्लाझ्मा दिलेत, 10व्याला नको जाऊया. आपण एवढी मेहनत केली आहे, तर आपण त्याची फळं काय मिळतायत आपण ते वाट बघूया आपण. तर मग त्यांनी एक स्पेशल वॉर्डमध्ये त्यांनी तिला शिफ्ट केलं, की आयसोलेटेड वॉर्ड, की कोणी त्रास देणार नाही अशा ठिकाणी त्यांनी तिला शिफ्ट केलं होतं. जेव्हा त्या वॉर्डमध्ये आणलं, तर तेव्हा एक परत 15 दिवसांनी त्यांनी ICUमध्ये न्यायचं त्यांनी एक ट्रीटमेंट ठेवली, की एक कॅन्सरचं ड्रग असतं, त्याचं मला नाव नाही सांगता येणार. तर त्या मल्टीपर्पज ड्रग आहे ते. ब्लड कॅन्सरचं ड्रग आहे. तर ते त्यांनी ट्राय केलं. त्याच्यामध्ये साइड इफेक्ट्स खूप होते, पण त्यांनी रिस्क घेतली त्याच्यामध्ये आणि परत तिला ICUमध्ये घेऊन गेले ते. आणि 2 दिवस तिथे ती ट्रीटमेंट झाल्यानंतर एक लिक्विड असतं ते. तर ते झाल्यानंतर परत त्यांनी ते वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि तुमच्याकडून जे केलं होतं त्याप्रमाणे मी चालू ठेवलेलं. त्याच्यानंतर एक 3-4 दिवसांनी आम्हाला मिरेकल जाणवला, की तिचा जे पाय होता त्याच्यामध्ये करंगळीला एक अणुरेणू एवढा आम्हाला त्याच्यामध्ये चेतना दिसली. आणि तुम्हाला एक सांगायला आश्चर्य वाटेल, की जेव्हा ICUमधून निघालात डॉक्टरांनी सांगितलं, की ऑलवेज एक नर्स बरोबर पाहिजे. तुम्ही त्यांना हँडल नाही करू शकणार. एक नर्स ऑलरेडी पाहिजे. त्याच्यामुळे तिथपासून जेव्हा ICUमधून बाहेर काढायची तेव्हा एक नर्स सगळं त्यांना सूचना देऊन सगळं ठेवल्या होत्या. ज्यावेळी एक अणुरेणू एवढी स्वच्छता दिसली, त्या नर्सने अक्षरशः टाळ्या वाजवल्या. आम्हाला सुद्धा तेवढं ऑब्झर्वेशन नाही झालं, की एक स्लाईट एवढीशी त्या करंगळीला हालचाल झाली. तर स्पीच थेरपीचे त्यांनी डॉक्टर आणले होते. ते म्हटले, आता हिला मिनिमम रिक्वायरमेंट काहीतरी शिकवूया. तर सगळ्यात पहिलं एक वॉवेलपासून सुरुवात केली. ओ शिकवूया म्हणून. म्हणून तिला मी जाऊन सांगितलं, तुला जेवढं ओरडता येईल तेवढं ओरडायला सुरुवात कर. पण काही केल्या ती नाही. 9 दिवसांनी तिला ओ अल्फाबेट आला. 9 दिवसांनी ओ अल्फाबेट आला. आता ओ अल्फाबेट आल्यानंतर जेव्हा त्या डॉक्टर विचारायचे, आज हे झालंय का? तर तेव्हा ओ वरून हो हा उच्चार आला त्याच्यामध्ये. आणि बाकी नो करायला ती मान डोलवायची ती. की त्याच्यावरून एक मिनिमम कम्युनिकेशन डॉक्टरशी चालू झालं होतं जवळ-जवळ 2 महिन्यानंतर. आता हे एवढे पॉझिटिव्ह स्टेप झाल्यानंतर तिला थोडी-थोडी ही स्मरणशक्ती मग यायला सुरुवात झाली होती. आणि ICUमध्ये जेव्हा बघाल तर तेव्हा एक खंबीरपणा जो आहे हा खूप गरजेचा असतो. कारण काय असतं ना, की कुठल्या क्षणाला समोरून बॉडी जाईल ही गॅरंटी नसतं. आणि बाजूला हिच्या समोर आहे, तिला आवाज तर ऐकायला जात होता, तर तो घेऊन हिच्यावर काय परिणाम होईल हे टेन्शन असायचं. पण एक निरामेने मला जेव्हा सुरुवात केली तेव्हा एक सांगितलं होतं, की तुम्ही दर दिवशी एक मनामध्ये ठेवा, की माझी बायको एकदम नीट झाली, आजार बरा झाला, ही भावना रोजची असू दे आणि ते धरून तुम्ही तुमचं हे जे आहे ट्रीटमेंट चालू ठेवा. आता या ट्रीटमेंटबद्दल जी आहे ना, मला खूप गोष्ट आवडली, की ही ट्रीटमेंट करायची का? मी एक सामान्य माणूस किंवा एक माझ्या
नॅचरोपॅथी डॉक्टरचा नवरा म्हणून दोन्ही मिळून पण मी सांगेन की का केली पाहिजे, की आज जेव्हा आपल्याला काही आजार होतो आपण शेवटी काय करतो, तर देवाचा आपण धावा करतो. बाबा माझ्या बायकोला बरं कर, नवऱ्याला बरं कर, जे काही सांगतो. आता मला हे सांगा, की जेव्हा मी करतो तेव्हा एक प्रकारे मी देवाला रिक्वेस्ट करतो, की बाबा हे कर, आणि ती तिच्यापर्यंत पोचते, किंवा आपण मंत्रतंत्र जे काही करतो, पण त्याचा उपचार त्याला होतो, बॉडीवरती असर होतो. जेव्हा तुमचा जो व्हिडिओ जो आम्ही सुरुवात घेऊन करत होतो त्याच्यामध्ये जे दिलं ते मला खूप आवडलं, की पहिलं तुम्ही तुमच्या आईवडिलांचं स्मरण करा. तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करा, देवाचं स्मरण करा. तर हे स्मरण का करा, की ठीक आहे आज उपचार करतोय, ऊर्जा मिळतोय, पण त्या ऊर्जाला यश मिळू दे याच्याकरता आईवडिलांचा आशीर्वाद पाहिजे, माझ्या देवतेचा आशीर्वाद पाहिजे. ही कन्सेप्ट मला खूप आवडली. आणि शिवाय एक जे 10 मिनिटाचं ड्युरेशन जे होतं, की ज्याच्यामध्ये आपण जवळजवळ शरीराच्या प्रत्येक पार्टला आपण सांगतोय, की याला बरं होऊ दे. तर जेव्हा जर आपण तो व्हिडिओ नाही ठेवला, तर आपलं लक्ष हे विचलित होईल. इकडनं आवाज आला, तिकडनं आवाज आला. तर आज जेव्हा मी ध्यानस्थ होऊन बसतो, तेव्हा मी ते ऐकतोय म्हटल्यानंतर जेव्हा ती ऊर्जा पास होते, तेव्हा भले पेशंट डायरेक्ट नाही ऐकत आहे, पण मी सांगतोय, की बाबा माझी पचनसंस्था व्यवस्थित होऊ दे, माझे डोळे, नाक, कान सगळं जे आहे हे व्यवस्थित होऊ दे, मी जे काही खातोय त्याचं व्यवस्थित पचन होऊ दे. तर तेव्हा ती ऊर्जा पास होते, तर तेव्हा मी ते स्मरण करून माझ्या मिसेसच्या समोर पूर्ण असं व्हिज्युअल करून सांगायचं, की हां जे ऐकतोय ते सगळं तिच्यापर्यंत पोहोचू दे. बाजूच्या वार्डमध्ये बसून सगळं ते 10 कधी 12 ट्रीटमेंट पूर्ण व्हायच्या. आता हे सगळं करता करता जवळजवळ 1 जूनच्या आसपास जे आहेत, बऱ्यापैकी तिला उच्चार करणं वगैरे जमायला सुरुवात झाली होती. भले बोलणं कळत नव्हतं, परंतु बरेच उच्चार वगैरे झाली होती. आणि तेव्हा मला एक जाणवलं होतं, की आता डोक्याच्या पातळीमधून आपण बाहेर निघालोय, की जेव्हा ही ट्रीटमेंट चालू होती सगळ्यांनी तिच्या कुंडली वगैरे सगळ्यांनी बघितल्या होत्या. सगळ्यांनी सांगितलं मृत्यूचा योग आहे. अगदी मुलाला पण तिच्या बहिणीने समजावून सांगितलं होतं, अगदी मनाची तयारी ठेवून ठेव बाबा, जवळजवळ विकेट पडण्यासारखीच आहे. कारण कुठल्याही पत्रिकेमध्ये पॉझिटिव्ह काहीच दिलेलं नव्हतं. एकदम टोटल निगेटिव्ह, मृत्यूचे योग आहेत एवढंच दिलेलं. तर जेव्हा ही स्टेज झाली तेव्हा मी खूप याच्यामध्ये आलं होतं, की आता संकटातून बाहेर निघालेलो आहे आपण त्याच्यामध्ये. आणि बऱ्यापैकी ती वॉकरवरती वगैरे चालायला लागली. उजव्या हातामध्ये पहिल्यांदा ताकद आली होती. डाव्या हातामध्ये डावा पाय याच्यामध्ये ताकद काहीच नव्हती. सगळ्यात पहिल्यांदा उजव्या हातामध्ये मूव्हमेंट आली, उजव्या पायामध्ये मूव्हमेंट आली. त्याच्यानंतर मग बऱ्याच अंतराने दोन्हीमध्ये आली. नक्की सर, खरं तर मी सॉरी तुम्हाला इकडे थांबवते. आपला थोडासा वेळ संपत आलेला आहे. आपण या केसविषयी थोडंसं मॅडमशी बोलूयात. आणि मॅम जसं की ते सांगतायत की इतका मोठा हा सगळा त्रास त्यांना होऊन गेलेला आहे, तर काय सांगाल या केसबद्दल? जसं ते सांगतात की खरं तर आदल्या दिवसापर्यंत त्या छान होत्या आणि तो एका दिवसाचा काही तासांचा खेळ हो झाला ना. आणि त्याच्यानंतर त्या खूप वेगळ्या परिस्थितीत गेल्या, की आता समोर काय आहे हे कुणालाच माहिती नव्हतं त्यावेळेला. डॉक्टर त्यांचे प्रयत्न करत होते, वेगवेगळे औषधोपचार सुरू होते, एक्स्ट्रीम ट्रीटमेंट ज्या आहेत त्या सगळ्या ट्रीटमेंट दिल्या जात होत्या. पण जर तू बघितलंस ना तर त्यावेळेला शरीराची त्या सगळ्या गोष्टी पचवायची त्यावेळेला क्षमता नव्हती. जसं त्यांनी ताकद कमी प्लाझ्मा पडली. बद्दल वगैरे सांगितलं. निरामय जिथे जोडलं गेलं ना, ऊर्जा जिथे जोडली गेली, तिथे ती हळूहळू ना क्षमता यायला लागली. क्षमता यायला लागल्यामुळे ते बाकीचं पण जे काही चालू होतं ना, ते पण त्याचा पण परिणाम तो मिळायला लागला. आणि मुळात या स्वतः खूप पॉझिटिव्ह आहेत. हो. ते त्यांच्या परीने मॅक्सिमम ट्रीटमेंट घेत होते. त्याच्यामुळे ते यांना ऊर्जा देत होते आणि या फायटर आहेत. त्याच्यामुळे त्या सकारात्मक आहेत, त्या खूप पॉझिटिव्ह आहेत. त्याच्यामुळे ती त्यांची विल आहे, त्यांची विल लागलेली होती. ते पत्रिका बघून ज्योतिषी काहीही म्हणू देत, पण ती जी विल होती ना ती त्यांची होती. त्यांनी विल लावलेली होती. त्यांना त्यातनं बाहेर पडायचं होतं. त्या स्वतः
नॅचरोपॅथ आहेत, हो हो हो. त्यांनी PhD केलेलं आहे त्याच्यामध्ये. सो त्यांचा स्ट्रॉंग बिलीफ होता, त्यांचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास होता. हा त्यांचा विश्वास त्याही परिस्थितीत हललेला नव्हता. नक्कीच. त्याच्यामुळे जे जे आपण देत होतो त्या ग्रहण करत होत्या आणि त्याच्यातून त्यांना बरं व्हायचं होतं. सो जसं डॉक्टरांनी सांगितलं की ह्याला कमी तो कमी 2 वर्ष, आणि 2 वर्षामध्ये पण पूर्ण रिकव्हरी नाहीच. सो 2 वर्षामध्ये काहीतरी रिकव्हरी. पण ट्रीटमेंट सुरू होऊन पण माझ्या मते आता वर्ष झालेलं नाही. 14 महिने झाले आता. हा, वर्ष 14 महिने झाले. सो या 14 महिन्यामध्ये तू ऐकलास त्यांचा आवाज. हो हो हो. सो त्या आता बोलतायत, त्यांना आता दिसतंय, त्या आता ऍक्टिव्हिटी करतायत. सो आणि सगळं श्रेय तुम्हाला जातं मॅडम. धन्यवाद, खूप धन्यवाद. सगळं श्रेय Thank फक्त you. आम्हाला नाही, तुम्हाला दे- आहे. तुमची सगळी टीम चांगली आहे आणि सगळेजण मला पाहतेपासून मदत करतात. आणि फक्त एवढंच आहे, मी फिजिओथेरपी फक्त 8च करू शकते, त्याच्यावर मला होत नाही. तरी पण तुम्ही मला खूप मदत केली, त्यावेळी मी इथपर्यंत पोहोचू शकते. तुमचे धन्यवाद, सगळ्या तुमचे धन्यवाद. मे महिन्यापासून त्या स्वतःची ट्रीटमेंट स्वतः घेत आहेत ना. 2025 मे महिना. हा. म्हणजे तू विचार कर की पुढच्या काहीच महिन्यामध्ये हो हो. त्या इतक्या त्या जागेवर आल्या होत्या की त्या स्वतःची ट्रीटमेंट फोन करून स्वतः घ्यायला त्यांनी सुरुवात केली. त्यांची ती जी रिसिव्हिंग क्षमता आहे ती बऱ्यापैकी बळावली. ती होतीच. आणि हम्म, मग हम्म, स्वतः हम्म, सुरू केल्यानंतर या गोष्टी अजून फास्ट व्हायला लागल्या. कॅथेटर आणि ह्या सगळ्या गोष्टी आता निघालेल्या आहेत. आता त्या बऱ्यापैकी इंडिपेंडेंट झालेल्या आहेत. आणि मी स्वतः मागच्या महिन्यामध्ये ट्रीटमेंट स्वतः शिकली काही गोष्टी, त्यामुळे ते पण चांगलं झालं तुमच्या. खूप छान. आणि सगळ्या तुमचे खूप खूप आभार. सगळ्यांनी खूप मदत केली मला, आणि नक्कीच. मला सगळं फक्त आठवायला लागलं, हे महत्वाचं. खरंय. म्हणजे मी नॅचरोपॅथी जे शिकले ते सगळं येतं, खूप छान. त्यामुळे आता काय तेच नाही राहिलं. हे सगळं तुमच्याशी आहे, त्यामुळे धन्यवाद. मॅम, ह्या ज्या प्रकारचे आजार असतात, म्हणजे जसं ह्या ताईंना जो काही त्रास होतोय, तर हे जेव्हा ज्या वेळेला रिव्हर्स करायची वेळ येते किंवा हे ज्या वेळेला आपण ट्रीट करतो, तर हा साधारण मग आपल्याला किती वेळ लागू शकतो ही ट्रीटमेंट पूर्ण करण्यासाठी? वेळ कितीही लागू शकतो. जसं ह्यांच्या बाबतीत हा वेळ कमी आहे, कारण त्यांची ती विलपॉवर आहे, त्यांची ती सकारात्मकता आहे. आणि ह्या अशा पद्धतीचे आजार हो आदल्या दिवशी बऱ्या होत्या, दुसऱ्या दिवशी नाही. हो. या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या 100% कर्माशी निगडीत आहेत. आणि ह्या 100% आज्ञाचक्र, सहस्रार इथे येणारी ती जी तो जो प्राण म्हणतो, जो ह्याला चेतना देतो, ते जे ईश्वरी तत्व आहे, जे याला जिवंत ठेवतं, जीवन देतं, तिथे मोठ्या प्रमाणात अडसर निर्माण झालेले असतात. आणि त्याच्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये. सो शरीरावरती तर काम करायचंच आहे, पण हो. महत्वाचं काम जे असतं ते अशा केसेसमध्ये आज्ञाचक्र, सहस्रार चक्र या अप्पर चक्रांवरती मेजर काम करावं लागतं. आणि अशा केसेसमध्ये आपण ते करतो. तिथले अडसर जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत तो फ्लो, कारण त्यांची सगळी इंद्रिय, डोळे, तो म्हणजे बोलणं, हा सगळ्या इंद्रियांवरती तो परिणाम झालेला होता. मेंदू जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मेंदूचं अधिपत्य किंवा त्याला ऊर्जा पुरवणं हे काम मुख्यत्वे आज्ञाचक्र करतं. पण आज्ञा ही संपूर्ण शरीराला पुरवणं आणि त्या आज्ञाचक्राला ताकद देणं हे डिवाइन एनर्जी सहस्राराचं काम आहे. नक्कीच. त्याच्यामुळे सर्वतोपरी जे जे काही शक्य होतं ते आपण करतोय. त्यांच्या परीने मॅक्सिमम रिसीव्ह करतायत. आणि यामुळे या 14 महिन्यांमध्ये ज्या पूर्ण बेडरिडन होत्या, त्या आज त्यांचा अनुभव सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या हो आहेत. हो हो. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर. खरं तर मॅडम, ही चर्चा पुढे चालू ठेवायला मला आवडलं असतं, पण आपला वेळ खरं तर संपत आलाय. तर मी तुमचे मनापासून आभार मानते की तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात, आणि तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. आणि तुम्ही आत्ता ज्या छान इतक्या बऱ्या झालेल्या आहात, अजून पुढे जाऊन तुम्ही बऱ्या होणार आहात, आणि तुमची जी ट्रीटमेंट आहे तिथे चालू आहेच, त्यामुळे तुम्ही पूर्णपणे बरा व्हालच. तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जसं की आता आपण मेधाताई यांचा अनुभव पाहिला, खूप त्रासातून गेल्या फेब्रुवारीपासून, म्हणजे 2025च्या फेब्रुवारीपासून त्यांना हा त्रास होतोय. न्यूरोलॉजिकल त्रास आहे, ब्रेनमध्ये काही क्लॉट्स झाले होते, आणि अशा पद्धतीने आत्ता त्या ज्या आहेत त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतायत, त्या स्वतःच्या पायावर चालत इथे आलेल्या आहेत, आणि
आज ते आपल्या स्टुडिओमध्ये येऊन त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे. तर स्वयंपूर्ण उपचार हे तुम्हाला सकारात्मक तर बनवतातच, त्याचबरोबर तुम्हाला बरेही करतात, पूर्णपणे बरेही करू शकतात. त्यामुळे तुम्हाला देखील जर असा काही त्रास असेल तर तुम्ही स्वयंपूर्ण उपचार नक्कीच घ्या. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.